श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांचे चरणी त्रिवार मुद्रा परमपूज्य गुरु मौली यांचे चरणी त्रिवार वंदन आणि सर्व सेवेकरिता म्हणून श्री स्वामी समर्थ. बघा, बऱ्याच दिवस झाला, आता 8 दिवस होऊन गेले माझा व्हिडिओ आला नाही, कारण आता सध्या केंद्रामध्ये सप्ताह चालू आहे. त्या गुरुचरित्र पारायणाला मी बसलेले आहे. त्याचबरोबर या घेतण्याच्या सेवा असतात, तर त्याच्यामुळं थोडासा वेळ भेटत नाही. दुकान तिथून आल्यानंतर दुकान बघायचं, येईपर्यंत केंद्रातून येईपर्यंत 1-1.5 वाजतो व त्याच्यानंतर दुकानातले काम वगैरे असतात, घरातले कामं असतात. तर त्याच्यामुळं मला 7-8 दिवस झाले वेळच नाही भेटला व्हिडिओ टाकण्यासाठी, तर त्याबद्दल क्षमा करा. तर बघा, आज आपण पाहणार आहोत की आपल्याला वर्षभरामध्ये अशा कोणत्या सेवा आहेत की ज्या सेवा आपण महाराजांच्या जर केल्या तर आपल्याला अडीअडचणीतून संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल. बघा, मनुष्य जन्म म्हटलं की आपल्या जीवनामध्ये संकट असतात, अडचणी असतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या अडचणी आपल्याला येत असतात. तर त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपण महाराजांची सेवा ही केलीच पाहिजे. तर आपली नित्यसेवा ही आपली रेग्युलर चालू असते, पण त्याचबरोबर वर्षभरात ज्या आपल्या एक्स्ट्राच्या सेवा असतात तर त्या आपल्याला कोणत्या करायच्या असतात तर याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. तर बघा, कसं असतं, आपण नित्यसेवा रोज करतो, 3 अध्याय 11 माळी ही सेवा आपण रोज करतो, पण त्याचबरोबर आपल्याला इतर काही सेवा करायच्या असतात की ज्याच्यामुळे आपल्याला जे आपले येणारे अडचणी असतात, येणारे संकट असतात, तर त्याच्यातून आपली सुटका होते. तर त्याच्यासाठी आपल्याला वर्षभरामध्ये ह्या सेवा करायच्या असतात. ह्या 5 सेवा आहेत, ह्या सेवा आपल्याला वर्षभरात करायच्या आहेत. तर त्यातली पहिली सेवा कोणती, तर एका वर्षभरामध्ये म्हणजे 12 महिन्यामध्ये तुम्ही कधीही 108 स्वामीचरित्र पारायण ही केलीच पाहिजेत. त्याचबरोबर 108 स्वामीचरित्र पारायण केल्यानंतर त्याचा अनुभव कसे आहेत ते मी तुम्हाला माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेलाच आहे की 108 स्वामीचरित्र पारायण केल्यानंतर आपल्याला नक्कीच अनुभव येतो. तो अनुभव मला कोणता अनुभव आला तर तरी मी माझ्या चॅनलवर शेअर केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याचबरोबर दुसरी जी आपली सेवा आहे ती सेवा कोणती आहे, तर गुरुचरित्र पारायण. गुरुचरित्र पारायण हे तुम्हाला 7 गुरुचरित्र पारायण करायचे आहेत एका वर्षभरामध्ये. 12 महिन्यामध्ये 7 गुरुचरित्र पारायण करायचे आहेत. त्याचबरोबर तिसरी सेवा कोणती आहे, तर नवनाथ ग्रंथ. हा नवनाथ ग्रंथ जो आहे, हा नवनाथ ग्रंथ तुम्हाला 3 वर्षभरामध्ये हे 3 ग्रंथ तुम्हाला वाचन करायचे आहेत. तर 3 वेळा तुम्हाला त्याचं वाचन करायचं आहे 12 महिन्यामध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही 2 महिन्याने एकदा वाचन करा, त्याबरोबर परत मध्ये 2 महिन्याचा गॅप सोडून परत वाचन करा, त्याच्यानंतर 2 महिन्याचा गॅप सोडून नंतर वाचन करा. असं आपल्याला ते वर्षभरामध्ये 3 वेळा आपल्याला ते वाचन करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ही झाली नवनाथांची सेवा. त्याच्यानंतर आपल्याला करायची आहे आपले दुर्गा सप्तशतीची सेवा. तर ही सेवा आपल्याला वर्षभरामध्ये आपले 14 पाठ हे झालेच पाहिजेत. आपण वर्षभरामध्ये कधीतरी किंवा कोणत्याही महिन्यात म्हणा किंवा नवरात्रीच्या वेळेस तर आपण करतोच, पण याच्या व्यतिरिक्त पण आपण 14 पाठ एका वर्षभरामध्ये करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपली खंडोबाची सेवा. खंडोबाची सेवा काय आहे, तर आपल्याला मल्हारी सप्तशतीचे पाठ, हे मल्हारी सप्तशतीचे पाठ आपल्याला 11 करायचे असतात. हे वर्षभरामध्ये ह्या ज्या सेवा आहेत, या सेवा आपण जर वर्षभरात केल्या तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे संकट येत नाहीत किंवा प्रश्न उत्तर करण्यासाठी आपल्याला लाईनमध्ये बसण्याची गरज नाही किंवा रांगेमध्ये उभे राहण्याची गरज पडत नाही, असं परमपूज्य गुरुमौली नेहमी सांगतात. तर त्याच्यामुळं या ज्या सेवा आहेत, या सेवा आपण वर्षभरामध्ये जेवढे जास्त आपल्याच्याने शक्य होतील तेवढ्या जास्त प्रमाणात आपण ह्या सेवा केल्या तर नक्कीच आपल्या अडचणीतून आपल्याला मार्ग मिळतो. त्याचबरोबर ह्या सेवा करत असताना कुठल्याही प्रकारचे असे नियम किंवा असं काही पाळायचं वगैरे असं काहीच नाही. फक्त आपलं गुरुचरित्र पारायणाचे नियम सगळ्यांना माहिती आहेत, तेवढे फक्त आपल्याला व्यवस्थित नियम पाळायचे आहेत. बाकी याच्या व्यतिरिक्त दुसरे नाही. फक्त कोणतीही सेवा करत असताना तुम्ही फक्त श्रद्धेने करायचे आहे. कुठल्याही प्रकारचा देखावा वगैरे आपल्याला अजिबात करायचा नाही. श्रद्धेने कुठलीही सेवा केली साध्या सोप्या पद्धतीने तरी ती महाराजांपर्यंत पोहोचत असते. मल्हारी सप्तशतीचे आपल्याला 11 पाठ करायचे असतात. तर ते 11 पाठ आपल्याला कशासाठी करायचे असतात, तर कधी कधी काय होतं, आपल्या घरामध्ये मुलाचं आणि वडिलांचं शक्यतो जमत नाही, तर मग यासाठी आपल्याला कोणती सेवा करायची आहे, तर ही 11 पाठ आपल्याला मल्हारी सप्तशतीचे करायचे आहेत. हे पाठ वडिलांनी केले तरी चालतील, मुलांनी केले तरी चालतील, दोघांनी नाही केले, लेडीजने केले तरी चालतील, काहीच प्रॉब्लेम नाही. पण फक्त हेच आहे की कोणी ना कोणी आपल्या घरामध्ये या सेवा करत राहायला पाहिजे. जर सगळ्यांनी ह्या सेवा, घरातील सगळ्यांनी जर या सेवा केल्या तर कुठल्याही प्रकारच्या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत नाही. आपलं आयुष्य सुखर होऊन जातं. महाराजांचा आशीर्वाद भरभरून आपल्याला भेटत राहतो. तर यासाठी आपल्याला या ज्या सेवा आहेत या सेवा आपल्याला
करायच्या आहेत। झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायचा। झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।